मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट. केंद्र सरकारच्या समन्वयातून राबवल्या जात असलेल्या योजना आणि प्रकल्पांबाबत सहकार्य करण्याची विनंती. उत्तन विरार सी लिंक प्रकल्पासाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळण्याच्या अनुषंगानं केंद्रीय वित्तमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. भाजपानं राष्ट्रीय संघटनेत मोठे फेरबदल करत नव्या पदाधिकाऱ्यांची केली घोषणा. अनुभवी नेत्यांसोबतच नव्या चेहऱ्यांना संघटनेत महत्त्वाची जबाबदारी. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, विनोद तावडे यांना महत्त्वाच्या संघटनात्मक पदांवर संधी. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन तर भरत गोगावले रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच बँकिंग क्षेत्राबाबत एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करणार. केंद्रीय वित्तमंत्र्यांची माहिती. इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजनेअंतर्गत 7,877 कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणुकीसह आणखी 31 अर्जांना केंद्र सरकारची मंजुरी. 9,500हून अधिक रोजगार निर्मिती अपेक्षित. पुणे आणि परिसराला वाहतूक कोंडीमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी रस्त्यांचं जाळं उभारणार असून त्यासाठी 60,000 कोटींची कामं हाती घेणार. नितीन गडकरी यांची ग्वाही. ISI समर्थित शहजाद भट्टी नेटवर्कचं दहशतवादी जाळं उद्ध्वस्त करत सुरक्षा दलांनी विध्वंसक हल्ल्यांचे कट उधळले. 14 राज्यात 253 जणांना अटक. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला महानगरपालिकांच्या तयारीचा आढावा. रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश. चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय. कर्जतच्या NT स्टुडिओमध्ये चित्रीकरणासह सर्व घटकांवर 31 मार्च 2027 पर्यंत 50% सवलत. सांस्कृतिक मंत्र्यांची माहिती. आणि श्रीलंकेविरुद्ध 178 धावांची आघाडी घेत भारताचं पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यावर वर्चस्व. श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर आटोपला.